नमस्कार. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रेम लग्नानंतरचे भाग 14. आज आपण पाहणार आहोत. युवराजचा चेहरा बघण्यासारखा होणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण स्टोरीला सुरुवात करूयात. सरोदे कंपनीचे ओनर स्वतः हँड ओव्हर करणार आहेत. ही न्यूज वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सगळ्यांना आता सरोदे ग्रुपचा ओनर पाहता येईल म्हणून आनंद झाला होता. सगळे तिच्या एका झलकसाठी सरसत होते आणि आता सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार होती. युवराज ही आता उद्या सकाळची वाट बघत होता. उद्याची सकाळ काय घेऊन येणार होती ही त्याला ठाऊकच नव्हतं, पण उद्याची वाट मात्र तो खूप उत्सुकतेनेच पाहत होता. प्रियाने रीटा आणि नेहालला एक कॉन्फरन्स अरेंज करायला सांगितली. कॉन्फरन्समध्ये मीडियाच नाही तर मोठमोठे बिझनेसमन सुद्धा होते. सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले. युवराज आणि त्याची फॅमिलीही आली होती. यशवंतराव होते. रीटा डायन्सवरती गेली आणि म्हणाली, सर्वप्रथम मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करते. आपण इथे कशासाठी जमलो आहोत हे तर तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. मी इथे प्रिया व आपले स्वागत करते आणि अर्थातच त्याला मानलेल्या भाऊ निहाल राजवंशी यांचे आणि असे म्हणत प्रिया आणि निहाल बॉडीगार्डच्या गराड्यात तिथे उपस्थित झाले. ते स्टेजवर येताच फ्लॅशवर फ्लॅश चमकायला लागले. तिथे चेहऱ्यावरचा हात खाली करत युवराज 3 ताट उडाला. त्याचे डोळे उघडीच्या उघडीच राहिली. त्याने परत एकदा डोळे चोळत समोर पाहिले. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याला काही समजत नव्हतं. आता कसं व्हायचं? समोर बघण्याशिवाय तो सुद्धा दुसरा काहीही करू शकत नव्हता. आता त्याला समजलं. त्याने काय माती खाल्ली होती ती. स्टेजवर येता सगळ्यांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. एक पत्रकार, मॅडम कॉल जी युवराज पुरोहित यांची पार्टी झाली त्यावरून आम्हाला समजले आहे की तुम्ही पुरोहित घरच्या सून आहात. हे खरे आहे का? आणि आम्ही असेही ऐकले आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. याबद्दल काय सांगा? हो, मी मान्य करते. पुरोहित घरची सून आहे आणि युवराज यांची वाईफ आहे. आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणाल तर हे सगळं फेक आहे. आमचा परिवार समोर लग्न केलेले आहे आणि मला वाटतं ह्या गोष्टीला तुम्ही वेगळे फाटा फोडू नयेत. दुसरं पत्रकार, मॅडम आम्ही ऐकले आहे की तुम्ही पुरोहित ग्रुपचे सगळे शेअर्स खरेदी केले आहेत आणि आज तुम्ही ते स्वतः हँड ओव्हर करणार आहात. यामागचं आम्हाला कारण कळेल का? हो, तीही माझीच कंपनी आहे. त्यामुळे मी त्यांचे सर्व शेअर्स खरेदी केले आहेत आणि मी माझ्या सासऱ्यांच्याच म्हणजे राजेंद्र सरांना सगळे शेअर्स रिटर्न करणार आहे, कारण मी एवढ्या जबाबदाऱ्या पेलू शकणार नाही. मला माझे मॅरेज लाईफ एन्जॉय करायचे आहे आणि तेवढ्याच जबाबदाऱ्या घेऊन मी ते करू शकणार नाही. आता प्लीज नो मोअर क्वेश्चन. सध्या ज्या कामासाठी आपण आलो आहोत त्याकडे लक्ष देऊ. तिसरा पत्रकार, मॅडम एक शेवटचा प्रश्न. युवराज सरांचे जे फोटो व्हायरल झाले त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे पहा, जे फोटो व्हायरल झाले आहेत त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, कारण तो त्यांचा फास्ट होता आणि मी त्यांचे फ्युचर असणार आहे. सो मला त्यांचा पास्ट काहीही घेणे देणे नाही. तुमचं झालं असेल तर आपण मेन मुद्द्याकडे वळू शकतो का? प्रियाने करारी आवाजात विचारले. तसे सगळे शांत झाले. मग तिने राजेंद्र आणि आजोबांना वरती बोलावले आणि त्यांच्या शेअर्स त्यांच्या हवाली केली. जे तुमचं आहे ते तुमचंच राहील आणि दुसऱ्या कुणाच्या चुकीमुळे ते तुमच्याकडून हिसकावले जाणार नाही. ती युवराजकडे एक कटाक्ष टाकत म्हणाले. डॅड आणि आजोबांकडे बोलायला काही शब्द नव्हते. निहालने कॉन्फरन्स संपल्याचे जाहीर केले. तसे सगळे पत्रकार रिप्रेशनसाठी गेले आणि पुरोहित वर सरोदे परिवार घरी परतले. युवराज तर काही समजण्याच्या मनस्थितीच नव्हता. काय आणि कसं झालं ते त्याला अजूनही समजत नव्हतं. त्याची ती अवस्था बघून आजोबांनी त्याला सगळं सांगितलं की त्याला सुधारण्यासाठी प्रियाने काय केलं. त्याला हे सगळं समजताच त्याला स्वतःचाच राग येत होता. त्यांनी काय गमावलं आहे हे त्याला कळत होतं. त्याने त्याचा आवरलं आणि ऑफिसला निघून गेला. ऑफिसमध्ये त्याचं कामात मन लागत नव्हतं. सारखंच प्रियाचा विचार येत होता मनात. त्याने कसा तरी दिवस काढला आणि रात्री उशिरा घरी परतता पण त्याला माहीतच नव्हते की त्याला घरी एकदा एक सुखद धक्का बसणार आहे. तो त्याच्या रूममध्ये आला तर संपूर्ण रूमभर अंधार होता. त्याने लाईट ऑन केली तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याची रूम पूर्ण डेकोरेट केली होती. वेगवेगळ्या फुलांनी जागोजाग
सँडल कॅन्डल लावलेल्या होत्या, पण त्यांची नजर मात्र प्रियाला शोधत होती. त्याला ही गॅलरीमध्ये पाठमोरी उभी असलेली दिसली. तो धावत तिच्याकडे गेला आणि म्हणाला, प्रिया, तू मला माफ केलंस. प्रिया मागे वळली आणि म्हणाली, मी तुम्हाला माफ केले आहे. मी तुम्हाला आणि आपल्या नात्याला एक चान्स द्यायला ठरवलं आहे. पण मी पुन्हा जर असं काही वागलात तर मग चुकीला माफी नाही. त्याने लगेच तिला मिठी मारली. त्यांनी तिला दूर केलं आणि तिला नीट व्हायला व्हाईट नेटची साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. त्याने तिला उचललं आणि बेडवर घेऊन आला. आता त्याने तिला किस करायला सुरुवात केली. तीही त्याला प्रतिसाद देत होती. पुढच्या स्टेपसाठी त्याने नजरेनेच तिच्याकडे परवानगी मागितली. तिनेही नजरेने होकार दिला. मग दोघे मनाने शरीर दोन्ही एक झाले आणि पहाटे कधीतरी थकून झोपून गेले. तर अशा स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.